माजी मंत्री विजय शिवतारे हे बैठकीसाठी दाखल झालेले आहेत आणि पुरंदर विमानतळासंदर्भात आज जिल्हाधिकारी कार्यालयात बैठकीचं आयोजन करण्यात आलेलं आहे। बापू, काय आज या बैठकीचं आयोजन केलं आहे? 2 दिवसांपूर्वी ज्या पद्धतीने त्या ठिकाणी जो काही वाद आणि एकूणच लाठीचार्ज देखील करण्यात आला होता, काय आजच्या बैठकीत काही ॲक्च्युली याच्यामध्ये हे मोजमापाचं काम करण्या अगोदर आपण समृद्धी मार्गाप्रमाणे स्वेच्छा खरेदीचा रेट जाहीर करा आणि तो जाहीर रेट केल्यानंतर ज्यांना द्यायचे असेल तर देईल, लाईन लावून लोक पैसे घेतील आणि 100% होईल। आज माझ्याच एरियामध्ये रिंग रोड पूर्ण बागायती क्षेत्रातून गेला आहे, पूर्ण पालखी मार्ग बागायती क्षेत्रातून गेला आहे। एकाही शेतकऱ्याने विरोध केला नाही, सगळं लँड ॲक्विजिशन झालेलं आहे। पण लोकांना जर माहीत पडलं की बाबा योग्य रेट आहेत तर करतील ते। हा विरोध नेमका का होतोय? कारण की याच्यात काही दलाल घुसलेले आहेत जे 30-30 वर्ष दलालच करतायत जमिनीच्या। ते नेते झाले। विठ्ठल मेमाने नावाचा लीडर, त्याचं नाव विठ्ठल राठी आहे। राठीला हजारो एकर जमीन, त्यांनी शेकडो एकर जमीन घेऊन दिलेली आहे। तर त्यांच्या पोटावर पाय येतो म्हणून काही ठिकाणी गैरसमज पसरवले जात आहेत, हे वास्तव आहे। परंतु शेतकऱ्यांना विश्वासात घेऊनच कोणत्याही प्रकारचे आतताईपणा न करता स्वेच्छा खरेदीचे रेट वगैरे जाहीर केले आणि जर केलं तर निश्चित याच्यातून मार्ग निघून जाईल। दलाल आहेत, काही राजकारणी पण आहेत। नाही, राजकारणाबद्दल आता ज्यांना राजकारणी आहेत ना, विमानतळ हे झालंच पाहिजे, ही पुढच्या 10 पिढ्यांची गरज आहे अख्ख्या पुरंदर तालुक्याची। त्याच्यामध्ये जरी बाधित लोक असतील तरी त्यांना विश्वासात घेऊन काम करावं लागेल। त्यांच्याही मुलांचं कल्याण होणार आहे, सगळ्यांचं कल्याण होणार आहे। फक्त त्यांना नीट समजावलं पाहिजे। राजकारण करण्यासाठी किती वर्ष झाली? 17 साली परमिशन झालेले आहेत, आज 25ला 8 वर्ष समजावणे, विरोधक चुकीचं सांगणे याच्यामुळे झालेलं। सुषमा अंधारे आणि दानवे त्यांना दखल घेण्या इतके लोक नाही आहेत, ते काही गरज नाही। बघू ना, आता सर्व लोकांची चर्चा होईल। नागरिकांवरती देखील काही गुन्हे दाखल करण्यात आलेले आहेत, तिथल्या आंदोलकांवरतीच गुन्हे दाखल नाही। आता तो काय झालं 307 मला नाही, ते सगळं राजकारण करायला विरोधक आलेले आहेत, त्यांचा काही संबंध नाही। याच्या अगोदर कधी आले होते का? 85% बागायत असं बोलतात, ते बागायत कोणी केलं? शिवसेनेचेच विजय शिवतारेने 2012ला पुरंदर उपसा पूर्ण करून केली। अदरच पियाला पाणी नव्हतं। बारामतीकडे शिफ्ट करा म्हणतात, तिकडे आता छोटं विमान सुषमा मूर्ख माणूस आहे। तर विजय शिवतारे हे बैठकीसाठी दाखल झालेले आहेत आणि या संदर्भात विमानतळ व्हावं या संदर्भातली भूमिका आता सर्वांनी घेतली पाहिजे। जे आंदोलन होतं त्यामध्ये दलाल घुसलेले आहेत असा देखील आरोप विजय शिवतारे यांनी केला आहे। कॅमेरामन विशाल रायपुरेसह योगेश बोरसे, TV9 मराठी।